शेवटी झालं होत्याचं नव्हतं. ऐश्वर्याला जे पाहिजे होतं ते घडलंच नाही. तर जानकीने तिच्यावरती भारी होऊन जज साहेबांना सगळ्या बाजूने समजावून सांगून शेवटी जज साहेबांनी जानकीला 15 दिवसाची मुदत दिलेली असते. ऐश्वर्यासारख्या बाईला धडा शिकवायचा आहे असं सांगत जानकीने शेवटी ऐश्वर्यावरती भारी पडून आता जज साहेबांना सुद्धा स्वतःच्या बाजूने करून घेतलेलं असतं. त्यामुळे ऐश्वर्या चांगलीच घाबरलेली असते. तिला काय करावं तेच कळत नसतं. ती खूपच घाबरलेली असते. इकडे ऐश्वर्या त्या मास्कमॅनला भेटलेली असते. त्यावेळेला तो मास्कमॅन ऐश्वर्याला बोलतो, ऐश्वर्या तू काही कामाची नाही आहेस माझ्या. ऐश्वर्या तू फक्त स्वतःचा विचार करतेस. अगं तू तू त्या जानकीचा बदला घेऊ शकत नाहीस कारण तुझी लायकीच नाहीये. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, असं का बोलतोस? मला थोडीशी तरी मुदत दे ना. मी नक्कीच नक्कीच त्या माणसाचा बदला घेईन. तुला घाबरायची गरजच नाही. तेव्हा लगेच मास्कमॅन बोलतो, गप्प बस. माझा तर तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही. एक नंबरची खोटारडी आहेस तू, खोटारडी. तुझ्यासारख्या मुलीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा मी स्वतःहून त्या जानकीचा बदला घेईन. त्या जानकीला संपवेल. पण तू मात्र त्या जानकीला कधीच जेलमध्ये पाठवू शकत नाहीस. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, असं का करतोस? माझ्यावरती विश्वास तर ठेव. माझ्यावरती जर का विश्वास ठेवलास तर बरं होईल. तेव्हा लगेच तो मास्कमॅन बोलतो, नाही मला कोणावरती विश्वास ठेवायचा नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी त्या मास्कमॅनला ऐश्वर्या बोलते, तुझा माझ्यावरती विश्वास नाही. अरे तू काळजीच करू नकोस. मी सगळं काही नीट करेन. तेव्हा लगेच तो मास्कमॅन बोलतो, तू काहीच काळजी करू नकोस कारण तू काहीच नीट करू शकत नाहीस याची मला खात्री आहे. ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तू त्या जानकीला धडा शिकवू शकत नाहीस कारण तुझ्यात ती धमकच राहिली नाही. आणि मास्कमॅन जोरात ऐश्वर्याला ढकलून देतो. ऐश्वर्या चिखलात पडलेली असते आणि चांगलीच माखलेली असते. तर इकडे सारंग आजीजवळ गेलेला असतो आणि आजीला बोलतो, आजी आजी प्लीज माझा मोबाईल दे ना. तेव्हा आजी बोलते, मोबाईल देते ना, थोड्या वेळाने देते. तेव्हा लगेच सारंग बोलतो, आजी मी सांगतोय ना मला मोबाईल दे म्हणून. मला मोबाईलची गरज आहे. कालपासून तुझ्याकडेच मोबाईल आहे, तू मात्र देतच नाहीयेस. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, आजी अगं असं काय करतेस तू? सारंगचा मोबाईल दे. सारंगचा मोबाईल कशाला घेऊन ठेवलायस? तेव्हा लगेच आजी बोलते, म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही सगळेजण मला असं वेठीस का धरताय? अरे जरा माझा विचार करा. माझ्या मनाचा विचार करा. तुम्ही किती चुकीचं वागताय ते. तुम्ही असा विचार प्लीज करू नका. माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. तेव्हा मात्र सारंग खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो, बस झालं आजी. तुला सांगतोय ना तेवढंच कर. तुला सांगितलं ना तू माझा मोबाईल दे म्हणजे दे म्हणून. तरी सुद्धा तू का देत नाहीयेस? काहीतरी काळं बिरं आहे का? प्लीज आजी काही असेल तर सांग. तेव्हा लगेच आजी बोलते, काय असणार आहे? तूच विचार कर. काय असणार आहे? माझ्याकडे असं काहीच नाहीये. तू उगाचच नको तो विचार करू नकोस सारंग. तुला तुझा मोबाईल पाहिजे ना, थांब देते मी. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, सारंग कुठेतरी पाणी मुरतंय. मोबाईल घेतलास की पहिल्यांदा चेक कर. तेव्हा लगेच मोठ्याने सारंग बोलतो, तू काळजीच करू नकोस दादा. तसं काही असेल ना तर या आजीला मी सोडणार नाही. आणि तेवढ्यात आजीने सारंगच्या हातात मोबाईल दिलेला असतो. मोबाईल दिल्यानंतर आजी म्हणते, भेटला ना तुझा मोबाईल? नाहीतर परत येशील माझ्याशी तमाशा करायला. तेव्हा सारंग बोलतो, आजी अगं तू असं का बोलतेस? मी असा विचार सुद्धा करणार नाही. अगं तू असा विचारच करू नकोस ना. प्लीज आजी तू मला समजून घे ना. त्यावेळेला लगेच आजी बोलते, मला काही एक समजून घ्यायचं नाही. सारंग मला कळून चुकलंय की तू किती खोटारडा आहेस ते. आणि सारंग तुझ्यासारख्या माणसावरती तर माझा आता विश्वासच राहिला नाही. तेव्हा सारंग बोलतो, का काय झालं आजी? मी तुझा नातू आहे ना. आणि मी फक्त तुझ्याकडे मोबाईल मागितला तर तुला एवढा राग आला? असं काय केलंयस तू या मोबाईलवरून? म्हणून सारंग तो मोबाईल ओपन करतो तर त्याला स्पष्टपणे दिसतं की ऐश्वर्याला आजीने फोन केलेला असतो. तेव्हा लगेच सारंग सौमित्रला बोलतो, दादा दादा अरे घात केला या आजीने. आजीने ऐश्वर्याला फोन केला होता. तेव्हा लगेच आजी बोलते, सारंग उगाच काहीतरी बोलू नकोस. त्यावेळेला सौमित्र बोलतो, आजी तुला दिसत नाही का ग? तू मुद्दामून करतेस. आजी तू असं का वागतेस? अगं तुझ्या अशा वागण्यापायी काय होतंय माहिती आहे का? अगं सगळं काही हातातून निघून जातंय. अगं ती ऐश्वर्या दिसते तशी नाही आहे. तुला अजून सुद्धा त्या ऐश्वर्याला या घरात आणायचं आहे का?
आजी अगं जरा विचार कर, आम्ही सगळेजण तिच्या वाईटावरती का उठलोय आणि तू मात्र आम्हालाच रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करतेस. तेव्हा लगेच आजी बोलते असं काही नाहीये, तू असा विचारच का करतोय. सौमित्र मी असं मुद्दामून काही केलेलं नाही. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो नाही, आता तर या सर्व गोष्टी आईपर्यंत गेल्याच पाहिजेत. जोपर्यंत या सर्व गोष्टी आईपर्यंत जात नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. नाही नाही, मला आता शांत बसून चालणार नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून तो मुद्दामून मोठ्यानी सगळ्यांना हाका मारतो. सगळेजण हॉलमध्ये जमा झालेले असतात. तेव्हा सुमित्रा लगेच सौमित्राला बोलते, सौमित्र काय झालं अरे. सौमित्रा रे बोलणार रे. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, आई अगं आपला घात झालाय, घात. या बाईने आपला घात केलाय. आई तुला माहिती तरी आहे का या बाईने काय केलंय ते. तेव्हा लगेच मोठ्यानी सौमित्र असं बोलताच सुमित्रा बोलते, काय झालंय मला सांगशील का नीट, मला काही गोष्टी कळत नाहीयेत, प्लीज नीट बोल ना. तेव्हा लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो, आई या बाईने ऐश्वर्याला फोन केला होता आणि त्या ऐश्वर्याने हिला, खरं सांगायचं तर काहीतरी यांचं शिजलंय. आई आपल्यासाठी आजी खूपच महागात पडू शकते. ते काही नाही, तू पहिल्यांदा हिला घराबाहेर काढ, हिला गावाला पाठव, कारण इथे आजी जर का राहिली ना तर असेच उपद्रव करेल आणि आपल्याला नको त्या फंद्यात पाडेल. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, आई मुलं काय म्हणतायत, आई तू असं केलंस का. त्यावेळेला लगेच आजी बोलते, सुमित्रा तुझा माझ्यावरती विश्वास नाही का. सुमित्रा तू माझ्यावरती विश्वास ठेव, असं काहीच केलेलं नाही. सुमित्रा तू असा विचार का करतेस. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, प्लीज प्लीज मी तुला विचारलंय ना त्याचं उत्तर दे, बाकी मला काही एक ऐकायचं नाहीये. आई तू जर का त्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर मला बरं वाटेल. तेव्हा लगेच आजी बोलते, ऐश्वर्याचा फोन आला होता मला, पण खरं सांगू का ती असं काहीच बोलली नाही, नॉर्मल असं बोलली. तुम्ही उगाच जास्तीचं वाढवून सांगताय सौमित्र. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, मी जास्तीचं काही वाढवून सांगत नाही, मी जे काही सांगतोय ते तुझ्या समोर आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय. खरं सांगायचं तर आजी तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही. त्यावेळेला लगेच आजी बोलते, हे बघ सौमित्र मी काहीच वागलेलं नाही आणि तू उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस, जरा तरी तू समजून घे प्लीज. तेव्हा लगेच सौमित्र मोठ्याने बोलतो, मला समजून घ्यायचं नाही, मला ही बाई या घरात नको आहे. आई प्लीज हिला घराबाहेर काढ. तेव्हा लगेच मोठ्यानी आजीला सुमित्रा बोलते, आई प्लीज तू गावी जा, कारण तू आता इथे नको आहेस. तू जर का इथे राहिलीस तर मुलांच्या प्लॅनवरती पाणी फिरवशील. आई प्लीज प्लीज जाशील का तू इथून. तेव्हा मात्र आजीचा नाईलाज होतो आणि आजी बोलते, ठीक आहे सुमित्रा, जशी तुझी इच्छा, तुला सुद्धा असंच पाहिजे ना. आम्ही गेलेलं ठीक आहे, आम्ही जातो, कायमचं जातो. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर आजी जर का त्या घरातून निघून गेली तर सगळेच प्रॉब्लेम सुटतील का. कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.